श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 737. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांचं अगस्ती मुनींच्या या आश्रमामध्ये कशा पद्धतीने आगमन झालं आणि त्यासाठी मुनी सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीताजींना घेऊन कशा पद्धतीने या आश्रमाच्या द्वारापर्यंत आले, त्याचं अत्यंत रंजक असं चिंतन पाहत होतो. या संवादाच्या आधाराने आपण सिद्धाचे गुणधर्म काय असतात याचा देखील थोडासा परामर्श घेतला. मुनी सुतीक्ष्णांची सहजता, निर्भयता, प्रभू रामचंद्रांना देखील हसवावं असा आनंद देण्याची त्यांची ही कला, या सर्व गोष्टींमधून सिद्धांचे हे अलिखित अनुर्वाच्य असे गुणधर्म सज्जन हो आपण थोडेसे अभ्यासण्याचे प्रयत्न केला. प्रभू रामचंद्र अगस्ती मुनींच्या आश्रमाजवळ येतात. सुतीक्ष्ण त्यांना मुख्य दरवाजाजवळच थांबवतात. धावत जाऊन आपल्या सद्गुरूंना प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वार्ता देतात. आपण ज्याचं नाम रात्रंदिवस जपत असता तेच प्रभू रामचंद्र इथं आलेले आहेत हे कळताच मुनी अगस्ती सुतीक्ष्णाच्या समवेत धावतच प्रवेशद्वाराजवळ जातात. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण मुनी अगस्तींच्या चरणांवरती नतमस्तक होतात. त्यामागे दडलेले भावार्थ काल आपण बघितले. मुनी अगस्ती त्यांना अत्यंत प्रेमाने आपल्या आश्रमामध्ये घेऊन येत आहेत. बसायला अत्यंत उचित असं आसन दिलं जातं. त्यांचं पूजन होतं आणि मुनी अगस्तींच्या आश्रमामध्ये असलेले हे सर्व इतर तपस्वी मुनी, जे मुनी अगस्तींचे शिष्य आहेत, त्या सर्वांना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाचा हा लाभ मिळतो. गोस्वामीजींनी त्यांना चकोर पक्ष्यांचा समुदाय अशी सुंदर उपाधी दिली. आपण काल इथपर्यंतचा कथाभाग बघितला. सज्जन हो, आज मुनी अगस्ती आणि प्रभू रामचंद्रांचा होणारा हा संवाद गोस्वामीजी गाऊ लागतात. तब रघुबीर कहा मुनि पाही, तुम सन प्रभु दुराव कछु नाही. तुम जानहु जेहि कारण आयऊ, ताते तातन कही समुझायूं. अब सो मंत्र देहु प्रभु मोही, जेहि प्रकार मारो मुनि द्रोही. मुनि मुस्काने सुनी प्रभु बानी, पूछे हु नाथ मोहि का जानी. तुम्हरे भजन प्रभाव अघारी, जानऊ महिमा कछुक तुम्हारी. उमरी तरु बिसाल तव माया, फल ब्रह्मांड अनेक निकाया. जीव चराचर जंतु समाना, भीतर बसहीन जानहि आना. ते फल बच्छक कठिन कराला, तव भय डरत सदा सुखाला. ते तुम सकल लोक पति साई, पूछे हु मोहि मनुज की नाई.
यह बर मागऊ कृपा निकेता, बसहु हृदय श्री अनुज समेता। अबिरल भगति बिरती सतसंगा, चरण सरोरुह प्रीति अभंगा। यद्यपि ब्रह्म अखंड अनंता, अनुभव गम्य भजहि जेहि संता। असतव रूप बखानऊ जानऊ, फिरी फिरी सगुण ब्रह्म रतिमानऊ। संतत दासन देहु बड़ाई, ताते मोहि पूछे हूँ रघुराई। हे प्रभु परम मनोहर ठाऊ, पावन पंचबटी तेहि नाऊ। दंडक बन पुनीत प्रभु करहु, उग्र साप मुनि बर कर हरहु। बास करहूँ तह रघुकुल राया, कीजे सकल मुनिन परदाया। चले राम मुनि आय सुपाई, तुरत ही पंचबटी नियराई। गीधराज सई भेंट भई, बहुविधि प्रीति बढ़ाई। गोदावरी निकट प्रभु, रहे परन गृह छाई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, अरण्यकांडातले ह्या सर्व दोह्यांमध्ये चौपायांची संख्या ही इतर असलेल्या सोपानांपेक्षा जास्त आहे. हा देखील दोहा तब्बल 10 चौपायांचा. आणि या चौपायांमधून प्रभू रामचंद्र आणि मुनी अगस्तींचा एक सुंदर ज्ञानपूर्ण गुह्य सा संवाद गोस्वामीजी आपल्या समोर ठेवत आहेत. कालच्या टप्प्यामध्ये आपण प्रभू रामचंद्रांचं आगमन मुनी अगस्तींच्या आश्रमामध्ये झालं. मुनी अगस्तींना झालेला आनंद, मोही सम भाग्यवंत नाही दूजा, अशी त्यांच्या मनाची झालेली ही धारणा, या सर्व गोष्टींचा विचार काल आपण बघितला. परंतु आपल्या काळामध्ये, वेळामध्ये एक दोह्याचं चिंतन विस्तारपूर्वक करता आलं नाही. त्यामुळे थोडंसं रिवाइंड करू आणि मग आपण या चौपायांमध्ये प्रवेश करूया. मुनी अगस्तींच्या आश्रमामध्ये असलेल्या सर्व मुनी वृंदाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे. ते सर्वजण आनंदकंद प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने आनंदित झालेले आहेत. आनंदकंद हा शब्दच मुळात किती सुंदर आहे ना, की सुखकंदा, तो सुखाचा धाम आहे. जसं साखर ही कुठल्याही अवस्थेमध्ये जरी आपण ग्रहण केली तरी ती गोडीच आपल्याला आपल्या रसनेला मिळवून देते. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं दर्शन याचा गुणधर्म जर काही असेल तर ते सुखधाम आहे. तुमच्या जीवनाच्या कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन या सुखाची, या समाधानाचीच प्रचिती निश्चितपणे प्राप्त करून देत असते. आणि हे सर्व मुनिवर्य या लौकिक जगाचा नाद सोडून मुनी अगस्तींच्या चरणांजवळ बसले होते. ते या परम शांतीसाठीच, या परम सुखासाठीच.
आणि मुनी अगस्तींनी केवळ स्वतः दर्शन केलं नाही, केवळ आपल्या सामर्थ्याच्या आधाराने सुतीक्ष्णाला भगवंताला खेचून आणण्याची एवढी विलक्षण तपश्चर्या करून त्याच्याकडून घेतली नाही, तर त्या आश्रमामध्ये असलेल्या सर्व मुनिवर्यांना देखील प्रभू रामचंद्रांचं दर्शन देऊन अत्यानंदित करण्याचं हे विलक्षण गोष्ट मुनी अगस्तींनी घडवून आणलेली आहे. बघा सज्जनो, एक सुतीक्ष्ण तयार झाला आणि त्या सुतीक्ष्णामुळं या अगस्ती मुनींच्या आश्रमातल्या सर्व मुनिवर्यांना अत्यानंद मिळालेला आहे. सद्गुरू नेहमी असा एक शिष्य तयार करतो, त्याच्याकडून सर्व कार्य करून आणतो आणि त्या सत्शिष्याच्यामुळं अनेक लोकांना आपल्या जीवनामध्ये उद्धाराचा मार्ग मिळून जातो. बघा, रामकृष्ण परमहंस यांचं कार्य, यांची महती ही स्वामी विवेकानंदांच्यामुळं मोठी झाली नाही, तर स्वामी विवेकानंदांच्यामुळं जे मुळातच अत्यंत परिपूर्ण आहेत अशा संताची ओळख केवळ जगाला झाली. स्वामी विवेकानंदांनी जर हा एवढा महत् प्रयासाने या शिकागोच्या धर्मसभेमध्ये रामकृष्ण परमहंसांच्या कृपेने प्राप्त झालेलं ज्ञान व्यक्त केलं नसतं, तर कदाचित रामकृष्ण परमहंस हे त्या बेलूर मठाच्या अवतीभोवती असलेल्या लोकांपुरतेच मर्यादित राहिले असते. परंतु रामकृष्ण परमहंसांना या समस्त विश्वाला जर कोणी अत्यंत सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं असेल तर त्या स्वामी विवेकानंदांचं कार्य आहे. खर तर सूर्याला कोणीच वेगळं महत्व देण्याची गरज नाही. सूर्य हा स्वयंप्रकाशितच आहे, परंतु जसं त्याच्यावरती ढगाचं आच्छादन आल्यामुळं लोकांना अवेळी अंधार पडल्यासारखं वाटतं, तशी या सद्गुरूची महती ही जगापुढं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचं देखील असलेलं हे अस्तित्व सामान्य जनांना कळू शकत नाही. पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी पंढरपूरला श्री महाराजांनी जो त्यांना बोध दिला त्याचं तंतोतंत पालन करून समाधी रूपामध्ये श्री महाराजांना गोंदवल्यामध्ये प्रस्थापित केलं. अन्यथा काळाच्या ओघामध्ये महाराजांचं हे देहचरित्र कदाचित या इतिहासामध्ये कुठेतरी दडून बसलं असतं. परंतु ब्रह्मानंद महाराजांची साधना, तपश्चर्या, त्यांची गुरु भक्ती या सगळ्यामुळं श्री महाराज आज गेले 100 वर्षाहून जास्त काळ सर्वांना या नामाच्या आधाराने दिशा देऊ शकतात. सत्पुरुष केवळ एका सत्शिष्याला निर्माण करतो आणि एक सत्शिष्य सद्गुरूला जगाची ओळख करून देतोच, आणि त्याचबरोबर अनेकांना या सद्गुरूच्या दिशेने मार्गोत्क्रमण करून आपल्या जीवनाला कृतार्थ करण्याची संधी देखील निर्माण करून देतो. सुतीक्ष्णाची तपश्चर्या देखील मुनी अगस्तींच्या या आश्रमाला विश्ववंद्य करून गेली, आणि त्याचबरोबर जे इतर शिष्य मंडळी मुनी अगस्तींच्या आश्रमात तपश्चर्या करत होते त्या सर्वांनाच प्रभू रामचंद्रांचं दर्शन देऊन गेलेली आहे. गोस्वामीजी म्हणतात ते दर्शन देखील पूर्ण दर्शन आहे. कशावरून? कारण जिकडं म्हणून प्रभू रामचंद्र बसलेत त्या त्या ठिकाणी हे सर्व शिष्यवृंद जेव्हा नजरेची टकटकी लावून त्यांच्याकडे पाहतायत तेव्हा प्रत्येकाला जणू काही प्रभू रामचंद्र आपल्याला सन्मुख बसलेले आहेत अशा पद्धतीने दर्शन होत आहे. सज्जनो, परब्रह्माला कधीच पाठ नसते, ते नेहमीच सन्मुख असतं, अत्यंत सन्मुख. आपल्या जीवनामध्ये जी सगळ्यात निकटतम वस्तू आहे त्या निकटतम वस्तूपेक्षा देखील निकट हे परब्रह्म आहे. परंतु या चर्मचक्षूंच्या आधाराने आम्हाला त्याचं दर्शन होत नाही आणि त्यामुळं आम्हाला त्याचं अस्तित्व कळत नाही. या सगुण ब्रह्माने या मुनी अगस्तींच्या आश्रमातल्या प्रत्येक शिष्याला सन्मुखता प्रदान केली. जणू काही हे सगुण परब्रह्मच प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन देऊ लागलेलं आहे. मुनी अगस्तींच्या या
आश्रमातल्या प्रत्येकाला हे दर्शन घडलं. याचं कारण या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये भगवत दर्शनाची खरी तळमळ होती, खरी इच्छा होती. केवळ आपण सद्गुरूचे झालो म्हणून आपण भगवत दर्शनाचे अधिकारी होऊ शकत नाही. आपल्याला सद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या विषयी अत्यंतिक तळमळ असायला हवी. आम्हाला ती स्थिती प्राप्त करण्याची अत्यंत तीव्र इच्छा असायला हवी. आणि जेव्हा अशी तळमळ आणि इच्छा आपल्या जीवनामध्ये येते, त्यावेळेला सद्गुरू भगवंताला जणू काही खेचून आणतो आणि आपल्याला त्याचं दर्शन घडवून आणतो. सज्जनो, या दोन गोष्टी केवळ जीवाच्या हातात आहेत. भगवत दर्शनाची खरी तळमळ आणि साधने करण्याची तीव्र इच्छा. आणि या दोन गुणधर्मांचा संयोग म्हणजे चकोर पक्षी आहे. बघा, आम्हाला तर चकोर पक्षाचं चित्र शोधायला गेलो तर कदाचित सापडणार नाही. कारण त्या पक्षाला ज्या या सर्व संतांनी, कवींनी आपल्या काव्यामध्ये वारंवार उदाहरणाच्या रूपाने आपल्या समोर ठेवलं, ती केवळ एक पंचमहाभूतिक पक्षाची भूमिका नाही. ती आमच्या अंतरंगातली अवस्था आहे, खरी आणि तीव्र इच्छा. आणि अशी खरी तीव्र इच्छा असलेला जीव हेच या परमार्थामधल्या चकोराचं प्रतिनिधित्व करतात. तो निग्रही आहे भगवंताच्या दर्शनासाठी. तो साधनेमध्ये आपल्या देहबुद्धीला समर्पित करायला तयार आहे. आणि अशा अनंत चकोरांचा हा समुदाय मुनी अगस्तींनी तयार केलेला आहे. बघा, सद्गुरू देखील आम्हाला काय करवतोय? ती इच्छाशक्ती निर्माण करून देतो, ती तळमळ लावून देतो. आणि ती अवस्था एकदा आम्हाला लागली की भगवंत हा दर्शन देणार, ही निश्चित 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 गोष्ट आहे. परंतु जन्म निघून जातात, परंतु ती खरी आणि तीव्र इच्छा आमच्या अंतरंगात निर्माण होत नाही. हेच सद्गुरूचं देखील खडतर प्रारब्ध आहे. बघा, ज्याला रामासाठी राम हवाय, अशा शिष्याची जणू काही सद्गुरू देखील वाट पाहतोय. त्याला हे शिल्पच घडवायचंय की ज्या शिल्पाची प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना देखील दर्शन इच्छा असावी की माझी कोण बरं एवढी तळमळून स्मरण करतंय, कोण माझी एवढी तळमळून प्रार्थना करतंय. आणि मुनी अगस्तींनी असा केवळ एक सुतीक्ष्ण तयार केला आणि त्याचबरोबर अनंत चकोरांची त्यांनी तृप्तता या सुतीक्ष्णाच्या पुरुषार्थातून घडवून आणलेली आहे. प्रभू रामचंद्र मुनी अगस्तींशी संवाद करू लागतायत. आपण बघितलं की याआधी अत्री मुनींच्याकडं किंवा सुतीक्ष्णाच्याकडं देखील एक सुंदर स्तुतीचं गायन झालेलं आहे. परंतु आता प्रभू रामचंद्र इथं कुठलीही स्तुती किंवा कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या संवादाला अवसरच देत नाहीयेत. कारण एकवचनी रामाने हात उंचावून प्रार्थना केलेली आहे की मी या पृथ्वीला राक्षस विरहित करून टाकेन. आणि या राक्षस विरहित करण्यासाठी त्याला सद्गुरूचं बळ हवंय, सद्गुरूचा पाठिंबा हवाय, त्यांच्याकडूनच त्याला मंत्र हवाय. आणि त्यामुळं मुनी सुतीक्ष्णांकडून अगस्तींच्याकडे जात असताना सुतीक्ष्णांनी देखील नेमकेपणाने प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगातला हा भाव ओळखला आणि म्हणाले की स्वामी, आपण माझ्यावरती असं केल्याने उपकार करत नाहीये. कारण प्रभू रामचंद्रांना देखील मुनी अगस्तींसारख्या सिद्ध पुरुषाकडूनच या पृथ्वीला राक्षस विरहित करण्याचा मंत्र हवाय. आपण म्हणाला, प्रभू रामचंद्रांना मंत्राची काय गरज आहे? सज्जनो, दासबोधामध्ये जर आपण परब्रह्माचे गुणधर्म ऐकले, वाचले तर आपल्या लक्षात येईल की परब्रह्म हे स्वतः तसं काहीच वेगळं करू शकत नाही. परंतु या सर्वांचं अधिष्ठान असलेलं हे ब्रह्म जर कोणाच्या आज्ञेने कृतिशील होत असेल तर ती आज्ञा आहे सद्गुरूची. आणि त्यामुळे मुनी अगस्तींमधल्या या सद्गुरू रूपाच्या आधाराने प्रभू रामचंद्र या वचनाची पूर्तता मी कशी करू, हाच भाव आपल्या समोर ठेवतायत. प्रभू रामचंद्र म्हणतायत, तब रघुबीर कहा मुनी पाही, तुम सन प्रभु दुराव कछु नाही. इथं
प्रभू रामचंद्रांचं गोस्वामीजींनी रघुबीर असं नाम ठेवलेलं आहे. कारण की इथं पुरुषार्थ प्रभू रामचंद्रांचा, इथं हे क्षात्रिय तेज प्रभू रामचंद्रांचं प्रगट होणार आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र मुनीश्वरांना म्हणतात की हे प्रभू, आपणापासून मी काय गुप्त ठेवणार? आपण तर सर्व काही जाणताच. तुम जानहु जेही कारण आयहू. मी हा देह धारण करण्याच्या मागचं कारण काय आहे याची तुम्हाला संपूर्णपणे अनुभूती आहे. विप्रधेनु सुर संतहित लीन मनुज अवतार. प्रभू रामचंद्रांच्या प्रागट्याच्या वेळेला हा दोहा गोस्वामीजींनी रचला. ते जणू काही या समस्त संतांनी अनुमोदन केलेलं वाक्य आहे. कशासाठी? म्हणून प्रभू रामचंद्र या भूतलावरती आले, काय कार्य करायचंय त्यांना. आणि त्यामुळे मुनी अगस्ती प्रभू रामचंद्रांचं हे रूप जाणून आहेत, हे स्वसंवेद्य प्रभू रामचंद्र जाणतात. आणि म्हणून ते मुनी अगस्तींच्या समोर म्हणतात की माझ्या येण्याचं प्रयोजन काय आहे हे आपण सर्व काही जाणता. म्हणून हे प्रभू, मी आपल्याला काही समजावण्याच्या हेतूने बोलत नाही, कारण खरं तर मी आपल्याच आज्ञेमध्ये आहे. मी आपणास वेगळं काय बरं सांगावं? त्यामुळे माझ्या बोलण्याचा कुठला दुसरा अर्थ न घेता मी जो प्रश्न आपणास विचारत आहे त्या प्रश्नाला आपण मला मार्गदर्शन करावं. काय विनय आहे प्रभू रामचंद्रांचा. ताते तात न कही समुजायहू. हे तात, मी आपणास काही समजावण्याच्या हेतूने बोलत नाही, परंतु माझ्या मनामध्ये आपणास एक पृच्छा आहे, एक प्रश्न आहे. मी काही कालापूर्वीच या वनामध्ये या पृथ्वीला राक्षस विरहित करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि या पृथ्वीला राक्षस विरहित करण्यासाठी मला आपल्या बळाची, आपल्या मार्गदर्शनाची, आपल्या मंत्राची गरज आहे. स्वामी, अब सो मंत्र देहु प्रभु मोही, जेही प्रकार मारो मुनी द्रोही. मला आपण असा मंत्र द्या की ज्या मंत्राच्या आधाराने मी ऋषी मुनींचा द्रोह करणाऱ्या राक्षसांना मारेन. बघा, प्रभू रामचंद्रांनी लौकिक चरित्राच्या आधाराने जी विनयशीलता दाखवली आणि सद्गुरूचं एक अनन्यसाधारण महत्व त्याने आपल्याला सांगितलं की ज्या लीला चरित्रामध्ये पूर्ण पुरुषार्थ असलेला प्रभू रामचंद्र देखील सद्गुरूंच्याकडून मंत्र मागतोय राक्षसांचा निपात करण्यासाठी. सज्जनो, यावरून आपल्याला मिळालेल्या मंत्राचा आपण विचार करावा. जो रामाचा त्रयोदक्षरी मंत्र आपल्याला गुरुकृपेने प्राप्त झाला, ज्याला समर्थ रामदासांनी आपल्या तपस्येच्या आधाराने सिद्ध केलं, आणि हा मंत्र आम्हाला या ब्रह्मचैतन्यांच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. या मंत्राचं सामर्थ्य काय आहे? तर हा मंत्र ऋषी मुनींशी द्रोह करणाऱ्या राक्षसांना मारेल. हे जे लौकिक चरित्रातलं त्याचं कार्य आहे, तेच आमच्या अंतरंगामध्ये देखील सद्गुरूंनी दिलेलं नाम करत असतं. ऋषी मुनींचा द्रोह याचाच अर्थ सात्विक कर्मांना, सात्विक प्रवृत्तींना, सात्विक उपासनेला ज्या या कलिकालाच्या प्रवाहामध्ये अनंत प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. या समाज रचनेमध्ये जेव्हा ही सर्व मनोव्यवस्था एक प्रकारे अत्यंत गढूळ झालेली असते, अशा वेळेला देखील ह्या प्रवाहामध्ये न बुडता, ज्याला ऊर्ध्वमूलम मधशाखम अशा पद्धतीने ऊर्ध्वगतीचा मार्ग मिळतो. आणि आपल्या हृदयामध्ये या संस्कारांमुळे निर्माण होणाऱ्या राक्षसांचा जो निपात करू शकतो, असा हा त्रयोदक्षरी मंत्र आपल्याला गुरुकृपेने मिळालेला आहे. जिथं लौकिक चरित्रामध्ये देखील प्रभू रामचंद्र सद्गुरूकडून मंत्र मागतायत की मला राक्षसांचा निपात करायचा आहे, तो मंत्र आपल्याला अत्यंत स्वाभाविकपणे आपल्या गुरुकडून मिळालेला आहे.
मुनी अगस्तींना प्रभू रामचंद्रांनी अत्यंत प्रेमाने विचारलं खरं की हे नाथ, ज्या योगे ऋषी मुनींशी द्रोह करणाऱ्या राक्षसांना मी मारेन. आणि अगस्ती मुनींनी जेव्हा प्रभू रामचंद्रांचा हा विनय बघितला, जेव्हा त्यांचा हा प्रश्न पाहिला, तेव्हा अत्यंत मनापासून हसून मुनी अगस्ती प्रभू रामचंद्रांना म्हणतायत, मुनि मुस्कान सुनी प्रभु बानी, पूछे हु नाथ मोहि का जानी. हे नाथ, आपण मला काय समजून असा प्रश्न केला आहे. बघा, या सगळ्या थोर व्यक्तित्वांच्या चरित्रामध्ये जरी प्रभू रामचंद्रांनी या संतांना अत्यंत प्रेमाने, अधिकाराने, सन्मानाने प्रश्न केला असला, तरी या प्रत्येक संतांनी प्रभू रामचंद्रांच्या प्रश्नाला किती सुंदर पद्धतीने, कुठेही आपल्या अहंकाराला हे पुन्हा पुनर्जीवित करणार नाहीत ना, अशा सुंदर भावनेने प्रभू रामचंद्रांना किती उत्तर दिलेलं आहे. असा प्रश्न वाल्मिकी ऋषींना देखील प्रभू रामचंद्रांनी केला ना, की मी अयोध्येचा त्याग करून सीता आणि लक्ष्मणाबरोबर वनवासात आलोय, तेव्हा हे स्वामी, मी आता कुठं राहू, असा प्रश्न जेव्हा वाल्मिकी ऋषींना प्रभू रामचंद्रांनी केला, तेव्हा वाल्मिकी ऋषी देखील प्रभू रामचंद्रांना किती सुंदर उत्तर देतात. आणि या उत्तराच्या आधी प्रभू रामचंद्रांनी वाल्मिकी ऋषींची देखील कशा पद्धतीने स्तुती केली होती हे आपण जाणताच, की करतळावरती जसा आवळा असावा त्या पद्धतीने आपल्याला या सर्व विश्वाचं ज्ञान आहे. तेव्हा आपण मला माझ्या निवासाचं स्थान सांगावं. यावरती वाल्मिकी ऋषी अत्यंत विनयाने म्हणतात की हे प्रभो, आपण मला हा प्रश्न विचारला खरा, परंतु मी थोडीशी धृष्टता करू का. मी आपणास एक प्रतिप्रश्न करू इच्छित आहे की आपण कुठं नाही हे स्थान मला सांगा, म्हणजे मग मी आपणास आपल्या निवासाचं स्थान सांगेन. सज्जनो, समाजामध्ये देखील जेव्हा एखादा मनुष्य आपल्याला महत्व देतो, मोठेपणा देतोय, ही खरं तर त्या समोरच्या व्यक्तीच्या मनाची उदारता आहे. आणि त्यामुळं आपण त्या मोठेपणाला आपल्या स्वतःकडे न घेता त्याच्या या उदारतेच आपल्या मनामध्ये स्मरण करावं, कौतुक करावं. हेच जणू काही रामायणाचं अत्यंत सुंदर सूत्र आहे साधकासाठी. कारण समाज जीवनामध्ये कौतुक, अपेक्षा, उपेक्षा, निराशा आणि कदाचित निंदा, अपमान या सर्व गोष्टी एका साधकाला सहन कराव्या लागतात. परंतु या सर्व अवस्थांमध्ये जो स्थितप्रज्ञ राहू शकतो, त्याचे हे गुणधर्म आहेत की जिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र स्तुती करतायत आणि तरी देखील मुनीवर हसून म्हणतायत की हे नाथ, पूछे हु नाथ मोहि का जानी. मला आपण काय समजून विचारलं हे. आणि मग हे नेमकं रहस्य काय आहे, मी कोण आहे, हे जणू काही मुनी अगस्ती आपल्या आत्मज्ञानाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्या समोर मांडू लागलेले आहेत. तुमरे ही भजन प्रभाव अघारी, जानू महिमा कछुक तुम्हारी. बघा, नद्या समुद्राला जाऊन मिळतात. आपल्याला असं वाटतं की समुद्र हा भरतो, नद्यांच्यामुळं भरतो. परंतु या नद्यांना पाणी कुठून येतं? आता आपला जसा पावसाळा चालू आहे, त्या पावसाचंच पाणी या नद्यांना पूर आणतं आणि ते नद्यांमधलं पाणी समुद्रामध्ये जाऊन त्याला तुडुंब भरायला सुरुवात करतं. म्हणजे नदीने खरं तर समुद्रावरती हा उपकार केला असंच म्हणायला हवं. परंतु जर आपण थोडंसं मुळामध्ये गेलो तर या समुद्राच्या पाण्याचंच बाष्पीभवन झालेलं आहे आणि तेच पाणी मधुर होऊन या नद्यांना मिळालेलं आहे आणि ते नद्या पुन्हा समुद्राला देत आहेत. खरं तर हे सर्व काही त्या समुद्राचंच देणं आहे आणि तोच पुन्हा घेत आहे. आणि त्यामुळे जेव्हा प्रभू रामचंद्र मुनी अगस्तींना प्रश्न करतायत की आपण मला सांगा, त्या क्षणी मुनी अगस्ती म्हणतात की हे प्रभो, अहो मी तुम्हाला काय सांगणार. आणि जर मला काही कळत असेल तर ते कोणामुळे कळालंय? तुमरे ही भजन प्रभाव अघारी.
हा सर्व काही तुमच्या भजन पूजनाचाच प्रभाव आहे. तुमच्या भजनानेच ते ज्ञान माझ्या अंतरंगामध्ये प्रवेश करतंय आणि त्या ज्ञानालाच पुन्हा तुम्ही विचारता आहात, जे ज्ञान खरं तर तुमचंच आहे. यातून आपलं खरंच काही आहे का, हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारावा. आणि जीवनाच्या सर्व दुःखांची कारणं कुठे आहेत? कारण ते मी आपलं मानतो. मग माझी ती गुणवत्ता असेल, माझी ती कला असेल, माझं धनसंपत्ती असेल, माझा हा प्रपंच असेल, जे काही असेल, किंवा माझी साधना देखील असेल, सर्व काही त्या रामाचं आहे. म्हणून दाता एक राम, भिकारी सारी दुनिया, संत म्हणतात. सर्व काही घडतं ते त्याच्या भजनाच्या प्रभावानेच घडतं. ज्याचं जसं भजन आहे तसा तसा राम त्याच्या हृदयामध्ये प्रगटलाय. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आत्मनिवेदनाचं हेच खरं मर्म आहे की या जगामध्ये माझं काहीच नाही, सब कुछ तेरा. या त्रयोदक्षरी मंत्रातला तेरा हेच आम्हाला सांगतो की सब कुछ तेरा, सब कुछ तेरा, सब कुछ तेरा. आणि आत्मज्ञानी संताचं हे आत्मनिवेदन ते किती सहजतेने भगवंतासमोर व्यक्त करताय की तुम रे ही भजन प्रभाव आघारी, जानऊ महिमा कच्छुक तुम्हारी. आणि तुझा महिमा पूर्ण देखील मला कळाला नाही, कारण माझं भजन किती असणार रे, तोडकं मोडकं भजन. त्या भजनाच्या आधाराने तुझं जे काही थोडंफार ज्ञान माझ्या अंतरंगात आलं, त्या ज्ञानाच्या आधाराने मी तुला मार्गदर्शन करावं रामा. अरे कोण आहे मी, काय माझी अवस्था. मुनी अगस्ती आम्हाला या जीव रूपाने असलेल्या आमच्या अस्तित्वाचं या ब्रह्मांडामधलं स्थान आता सांगणार आहेत. सज्जनो, विषय अत्यंत सुंदर आहे, गहन आहे, सूक्ष्म आहे. अत्यंत मन एकाग्र करून आपण मुनी अगस्तींचा हा संवाद उद्याच्या कथाप्रवाहामध्ये अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.